त्यांच्या स्वार्थासाठी फुटलेली आहे ती. त्यांनी काय करायचं? त्यांची आम्हाला घेणं देणं नाही. ती फुटली म्हणजे त्यांच्या स्वार्थासाठी फुटली, ती मतदारासाठी फुटलीत का त्याने? त्यांचा फायदा आहे, त्यांच्यावर त्यांनी सदा होतो म्हणून फुटलेली आहे ती सुख फुटलेली आहे ती का? शेतकऱ्याचा काय प्रश्न आहे? सोयाबीन 4,500 रुपये भाव आहे. कुठं लाईट आहे? आज 6 तास 8 तास शेतकऱ्याच्या शेतात लाईट टिकत नाही. आज शेतकऱ्याचे कोणते प्रश्न आहेत? आज बेकारी वाढलेली आहे. तुम्ही 15 लाख रुपये गेल्या वेळेस जे तुम्हाला लावतो एक खात्यात टाकता, कुठे गेले 15 लाख? गोष्टीमध्ये म्हणजे आडीनडीच्या टायमाला ओमदादा हमेशा काय तत्पर असते. मोदी नुसता दिसतोय फॅशनेबल, अमुक तमुक, बोलायला गोड ही ते, पण काय काम तर काय खालच्या लेवलला काहीच नाही. 2,000 पगार दिली तर 20,000 आमच्याकडून घेऊन जातोय महागाई. आता कसं आहे, सगळं मलाच मिळावं म्हणून सगळे जिकडं मिळतंय तिकडं पळते. माझ्या अडाणी माताना असं मला वाटतं, एवढं मला कळतं. महिला म्हणून सरकारकडून आता 2च अपेक्षा आहेत. एक, महागाई वाढलेली आहे, तुरीची डाळ, भाजीपाला, आणि दुसरी गोष्टी स्वयंपाकाची गॅस ते वाढलेली आहे, त्याच्यामुळे ती कमी भावामध्ये मिळावी. लोकसभा 2024चा आकडा पेटलेला आहे. आपण 24च्या अनुषंगाने जनतेच्या भावना काय आहेत हे समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहे. खासदार कोण आहेत? ओमदादा राजे निंबाळकर. तरी काम कसं आहे तुमचं? चांगला आहे, नंबर 1. मोदी सरकारचं काय निर्णय आपण चांगले वाटतं? कुठलाच नाही. आता राम मंदिर केलंय त्यांनी, हां तर आपलं काय मत आहे? हां, राम मंदिर केले, चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे राम मंदिर केलं. पण हाताला काम कोणी द्यायचं? प्रश्न लय आहे ते जनतेसमोर. मराठा आरक्षण आहे, द्या म्हणावं मराठा आरक्षण. राम मंदिर जसं दिलं का तुम्ही, राम मंदिर जसं करायला लाव तसं मग कुठला तर कायदा म्हणून मराठा आरक्षण द्या. ओबीसीतून द्या अजून मराठा आरक्षण. राम मंदिराला कायदाच केला ना, मग मराठा आरक्षणला कायदा करून द्या की मराठा आरक्षण. मग 5 वर्ष तुम्हाला काय त्रास झाला सगळ्यात जास्त? त्रास तर चालणार आहे प्रत्येक जनतेला. मतदान करताना काय विचार करता तुम्ही? येणारा कुठला बी खासदार असो, आमदार असो, जरा जनतेची कामं करावी, जनतेच्या कुठल्या बी अडचणला त्यांनी उभं राहावं. सरकार चांगलं कुठलं आहे, मोदी का राहुल गांधी? राहुल गांधीचं आणखी सरकारच झालेलं नाही ना. आताच कसं म्हणता येईल? चांगलं कोण आहे? व्यक्ती म्हणून चांगलं कोण आहे? व्यक्ती म्हणून मोदीसाठीचही करावं लागणार आहे. येत्या लोकसभेमध्ये कोण सत्ता येईल स्वतः आपल्याला? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आता ज्यावेळेस उमेदवार उभा राहतील तेव्हाच ती ठरेल ना. पक्ष कुठलाही माणूस देते म्हणून का पक्षाच्या शेजीवर सगळं चालतंय का? खासदार कोण आहेत आपले? ते काम कसं आहे? त्यांचं काम आता काय बघायचं कामच नाही ना त्यांचं. कसं आहे चांगलं? काय संपर्कात आपण जास्त येतच नव्हू, कसं सांगावं. नाम बोलो, पद बोलो. मैं रिपब्लिकन सेना का महाराष्ट्र का उपाध्यक्ष आहे. आता समजा लोकसभेचं इलेक्शन लागलं, आता तुम्ही सर्वे करा लागला. सर्वे करा, सगळं करा. भावना आहे. आता परवा एका गोरगरिबाला बीजेपी सरकारने एक कायदा आणला. कायदा कोणचा आणला की जी करून खाते त्याच्या सुद्धा मुंडकीवर पाय. कोणचा कायदा आणला की तुम्ही ड्रायव्हरला आता समजा 10 वर्षे शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड. कशासाठी आहे? त्याच्यापाशी 10 लाख रुपये राहिले असते तर तीन ड्रायव्हरिंग केली असती का? आणि गाडी मालकानं नोकरी नाही काहीतरी नाही म्हणून सुशिक्त बेकार असणाऱ्याने आज 16 लाखाच्या नव्या गाड्या घेतल्या. ड्रायव्हर त्याच्यावर गाडीवर जर नाही गेला तर गाडी त्याची चलल का? मार्केट पेट चलल का? आणि देश स्वतंत्र झाल्यापासून आता कायदा कोणी आणलेला नाही. ही जुलमी कायदा आहे ना गोरगरिबावर. ही कोणत्या ह्याच्या घटनेत बसताय कायदा की ड्रायव्हर जर दारू पिऊन चलित असाल, तुम्ही दारूचे परमिट रूम बंद करा ना, दारू फॅक्टरी बंद करा ना. तुम्ही तुमच्या इलेक्शनला दारू फॅक्टरीवाल्यापासून परमिट रूमवाल्यापासून अब्जावधी रुपये निधी घेताय
आणि तुम्ही जी दारू पित आहे म्हणून त्याला तुम्ही त्रास करता आणि तुम्ही ड्रायव्हरला तुम्ही जाचे कायदे करता हो. आज शेतकऱ्याचा काय प्रश्न आहे? सोयाबीन 4,500 रुपये भाव आहे. कुठं लाईट आहे? आज 6 तास 8 तास शेतकऱ्याच्या शेतात लाईट टिकत नाही. आज शेतकऱ्याचे कोणते प्रश्न आहेत? आज बेकारी वाढलेली आहे. तुम्ही 15 लाख रुपये गेला वेळेस देतो म्हणला होता, एका खात्यात टाकता. कुठे गेले 15 लाख? कुठे गेले कोट्यवधी रुपये, कोट्यवधी नोकरी सुशिक्षित बेकाराच्या? सगळ्या गोष्टीवर तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात जनता दाखवून देईल. आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या, व्हीव्हीपॅट मिशनवर घेऊ नका. तुम्हाला कळलं सत्यात कोण येते. महाराष्ट्रामध्ये पक्षफुटी झाली. महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटी झाली. पक्ष कशाची फुटी झाली? कोण फुटला? कोणाच्या भीतीने कोण गेला? का तुम्ही दाबदड पण घेऊन गेला हो? का ती राजी मर्जीने आले? का तुम्ही त्यांच्यावर दबाव टाकला? हा बी प्रश्न जनतेसमोर आहे ना. तुम्ही ज्या प्रत्येक माणसाला तुम्ही ईडीची भीती दाखवता, प्रत्येक गोष्टीला तुम्ही ईडीची भीती दाखवता, तुम्ही कर्तबगारीतून काय घेताय? आज मी महाराष्ट्र 2 माणसं चालित, एक शिवसेनेचा आनंद हे आपलं एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचा अजितदादा पवार. भाजपचं सरकारच नाही आज महाराष्ट्रामध्ये. कुठं सरकार आहे भाजपचा? कोण चालित आहे महाराष्ट्र? द्या ना आता. अहो महाराष्ट्र 2च माणसं चालित आहेत, एकनाथ शिंदे आणि अजितदादा. बीजेपीचं सरकार नाही. भाजपची भीती नाही ना ईडीची. ईडी प्रत्येक माणसाला ईडी आहे. तुम्ही ही दाखवता. तुम्ही कर्तबगारी काय केली? आम्ही प्रत्येक हजारो कोट्यवधी मुस्लिमांना सुद्धा मतदान दिलं. तुम्ही काय म्हणला होता अगोदर नवीन वर्षाला? की कुठं नेऊन ठेवला भारत माझा? कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? जनतेनं मतदान दिलं ना तुम्ही. जनतेच्या कौलनं काय तुम्ही वागलात? जनतेनं बाजून तुम्ही काय केलात? तुम्ही राम मंदिर बांधलं, चांगली गोष्ट आहे. पण तिथं राम मंदिर तुम्ही बांधला, ह्या भारताचे शेतकरी अनेक शेतकरी आत्महत्या करायला लागलेत. इकडचे सीता ईदवा व्हायला लागली. ही दिसना गेलं का? ही सीता ईदवा व्हायला लागली ना. शेतकरी रामच आहे, अन्नदाता आहे, जगाचा पोशिंदा आहे. ह्या गोष्टीला विचार करायला पाहिजे. आणि ह्या वेळेस जनतेनं सुद्धा आंबेडकर चळवळीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायला पाहिजे. आणि आंबेडकरला, बाबासाहेब आंबेडकरनं घटना लिहिली, हा भारत देशाला मताचा अधिकार दिला, संविधान दिला, तसं त्याच्या नातूला सुद्धा एकदा संधी या भारताच्या जनतेनं द्यावी. माजी सैनिक हिरा रामदास कांबळे. मोदी सरकारचे काय निर्णय आपल्याला चांगले वाटतात? मोदी सरकारचे मला सगळेच निर्णय चांगले वाटतात. आपण माजी सैनिक आहात. हो. त्यांनी विशेष म्हणजे सैन्यासाठी आणि सैन्याचं जे बजेट आहे त्यासाठी भरपूर काही केलं. ज्यावेळेस मी आर्मीमध्ये होतो त्यावेळेस इतकं डेव्हलप झालेलं नव्हतं जेवढं मोदी सरकारच्या काळात. आज S-400 बरेच, पुन्हा अपाचे हेलिकॉप्टर, पुन्हा फ्रान्सचे फायटर, बरंच काय आणलेलं आहे त्यांनी. अहो देश जागेवर असेल तर जनता जागेवर राहील. देशाच्या सीमा सुरक्षित असतील तर देशातली लोक सुखी राहतील. महागाई आज आहे उद्या नाही, जसं पिकल तसं विकत असतं. महागाईचं एवढं काय विशेष नाही. पेट्रोल आज जगात सर्वात स्वस्त फक्त भारतातच आहे. कोरोना काळापासून ज्यावेळेस रशियावर निर्बंध घातल्यानंतर रशियाकडून जास्तीत जास्त कच्चं तेल आयात करणारा भारत देश आहे. अमेरिकेला सुद्धा न जुमानता भारतात ते येत राहिलं. आणि एवढंच नाही की भारतातून तेच रिफाईंड करून तेल दुसऱ्या युरोपमध्ये गेलेलं आहे. मोदीनं बरीच काही कामं 370. मी माझे सैनिक त्या काश्मीरमध्ये नोकरी केलेला माणूस आहे. अशा पाठीवर थाप मारून पोरं जात होती, दगडं मारत होती. आम्ही काय करू शकत नव्हतो. ते 370 कलम इतकं थर्ड क्लास होतं. आपलं कुठलं संविधान त्या लोकांना लागून होतं. त्यांच्यावर कसलीही केस होत नव्हती. ते हटवलं. सर्वात मोठं काम हे झालं. मंदिर ही कसं आहे, आपला आहे हिंदू देश, आपली आस्था आहे. जसं पाकिस्तानमध्ये मंदिरं पाडून टाकतात, पण आपला हा मोदी तिथं मस्जिद बांधून देतो. आज जगातली सर्वात मोठी मस्जिद तिथं अयोध्येमध्ये व्हायला लागली. अजून काय करायला पाहिजे त्यांनी? राहुल गांधी का मोदी? नावच काढू नका. काय आहे राहुल? अहो त्याला नीट बोलता तरी येतं का? त्यानं काय बोलावं? मोदी चोर आहे. अरे काय भाषा झाली का? राजनीतिक लोक आहे, ती सर्वात पुराणा पक्ष आहे गांधीजीचा. काय बोलतात हे सुद्धा समजत नाही. चौकीदार चोर आहे, मोदी चोर आहे, त्याला 17 शिव्या देऊन अहो तुम्ही काय करू शकता? तुम्ही काय डेव्हलप करता
तुम्ही काय कामं केली हे सांगा की जनतेला. त्यात राहावं, निवडून आलेल्या त्या पक्षात त्या माणसानंच राहावं, त्याला मिळू अगर ना मिळू काय. आता पुढचं इलेक्शन करताना हे एकत्र येणार सगळीजण हा आणि ठाकरे पवार शरद पवार आणि काँग्रेस एकत्र लढणार. कोण जिंकल असं वाटतं तुम्हाला? तेवढं आपल्याला काय ज्ञान येतो म्हाताऱ्या माणसाला अडाण्या बायाली. कोण जिंकलं वाटतं तुम्हाला? आता वाटतंय कोण जिंकलं सोडून द्या. आता ते जनतेच्या ह्याच्यावर आहे, कलेवर. त्याला कारण काय वाटतं तुम्हाला? त्यांच्या स्वार्थासाठी फुटलेली आहे ती. त्यांचे काय करायचं? त्यांच्यावर आम्हाला घेणं देणं नाही. ती फुटली म्हणजे त्यांच्या स्वार्थासाठी फुटली, ती मतदारासाठी फुटलीत का त्याने? त्यांचा फायदा आहे, त्यांच्यावर त्यांनी सजा होतो म्हणून फुटलेली आहे ती सुखसुख फुटलेली आहे ती का? आता इलेक्शन निवडणुकीवेळेस तिघं एकत्र लढणार आहे ती. हो, लढू द्या की. कोण भारी पडेल? कोण म्हणजे तो ओमदादाच भारी पडला पाहिजे ना. 100% पडते मला माझ्या वैयक्तिक अनुभवातून. उमेदवारांनी काय चांगलं केलंय जिल्ह्यासाठी? काहीच वाईट केलेलं नाही ना. चांगलं करू वाईट एक बी गोष्ट केलेली नाही ना. ह्यांनी काय केलंय? 300 रुपयाचा गॅस किती रुपयाला नेला आहे? 1000 रुपयाला नेला आहे. किती रुपयाला गॅस? 300चा 1000 रुपयाला. आम्हीच भरताव ना पैसे. ते कोण पैसे देतात आम्हाला? आमचं GST पेट्रोलमध्ये चालली, ह्याच्यामध्ये चालली. कशात चालली GST? आमचं पैसे पेट्रोलमध्ये चाललं. GSTमध्ये आमचं कुठलं खरेदी केलं जात आहे. हे मोदीमुळे चाललं आहे ना. ह्याला कारणीभूत मोदी सरकार जाय की. खासदार कोण आहेत आपले? आपले खासदार ओमराजे निंबाळकर. खासदारच्या कामावर तुम्ही समाधानी आहो का? खासदाराच्या बऱ्यापैकी आहे, जरा थोडं भात. काय त्यांनी चांगलं केलंय? विकास एवढा आपण नाही बघायला धंद्यामुळं, पण विकास कामं ती जरा भरपूर केली. पुन्हा तुमचं कैलास पाटील त्यांचं बरोबर. मतदान करता तुम्ही कोणते मुद्दे विचारले जातात? विकासाचे घेतो, दुसरं काय घेतो. गावाचा विकास झाला, बाद झाला, एवढं झालं. आमचा विकास कळममध्ये पहिला आले ते, पण आमच्या आजू गल्लीचे राहिले होते विकास कामाचे. नगरसेवकनं काय केलं नव्हते, काय नव्हते, सत्ताधारी होते तेव्हा. त्यांनी बी काय आमच्या समोरचे मेन रोडला असताना आमच्या नालीचे कामं झाले नाही. आजू बी रापाळीतच पडलेले. आता लोकसभेला 3 पक्ष एकत्र लढणार आहेत. हो ना. कोण भारी पडेल असं वाटतं तुम्हाला? आता भारी आता टाईम आले समजून ना. आता तुम्हाला काय वाटतं? मला तर मस्त त्या पक्षामध्ये जरा बरं वाटतं. विकास होण्यासाठी चांगला पुढारी पुढे येऊन सगळी कामं करणारा असलाच पाहिजे. कोण पाहिजे? हां, आमच्या मते तर ओमराजे आहेत सध्याला. खासदारच्या कामावर तुम्ही समाधानी आहो का? समाधानी आहोत की. मोदी चांगला वाटतंय का राहुल गांधी चांगला वाटतं आपल्याला? मोदी. आता मतदान करता तुम्ही काय विचार करता? कसं मग मतदान करावं असं वाटतं तुम्हाला? कोणाला मतदान करावं वाटतं की आमच्या शेतकऱ्याच्या पगारी 2000 प्रत्येक महिन्याला भेटतात, म्हणजे 3 महिन्याला 2000 रुपये पगार येते. पुन्हा घरकुल योजना, त्या घरकुल योजनेमध्ये बी ह्याच्या अगोदर माझ्या कधी नाव आलं नव्हतं, ते आलं घरकुल योजनेमध्ये. आणि ते चांगलं आहे का? राष्ट्रवादी फुटलाय, सेना फुटलंय, काय वाटतं तुम्हाला? कशी मग फुटली ती? एवढं काय नाही ते सांगता येणार. जिल्ह्याचा खासदार कोण आहे? ओमप्रकाश राजे निंबाळकर. ओमप्रकाश राजे निंबाळकर. खासदाराच्या कामगार तुम्ही समाधानी आहेत का? समाधान आहे. काय चांगलं केलं त्यांनी? सगळ्या गोष्टी म्हणजे आडीनडीच्या टायमाला ओमदादा हमेशा काय तत्पर असते. त्यांनी काय केलं पाहिजे आणखी? ते आज सर्व सार्वजनिक कामात त्यांचा उत्कृष्ट सहभाग आहे. प्रत्येक माणसाच्या जीवाभावाचा माणूस आहे आणि आमचा जो माणूसच ओमदादा आहे. 5 तुम्हाला काय त्रास झालाय? हां, 5 वर्षात मागच्या काय त्रास झाला? काय त्रास नाही झालेला कोणत्या गोष्टीतून, म्हणजे असं सामाजिक वागताना नाही, काय त्रास नाही. खासदार कोण आहे आपला? ओमदादा. त्यामुळे समाधानी आहो? समाधान 100% समाधानी आहो. एकूण उमेदवार असणार आहेत. असं पक्षाची बाळासाहेब होते बी त्या टायमाला, शिवसेनेचं आम्हाला काहीच नव्हतं. शिवसेना दाखविण्यासाठी लोकांनी त्याचा भय दाखविलेला आहे. शिवसेना जातीवादी पार्टी नाही. हां, विकास कामासाठी माणसाला समोर घेऊन काम करणारी पार्टी आहे शिवसेने. आम्ही पहिल्यापासून शिवसेनेसोबत आहोत, म्हणून ओमराजेच आहेत. कहो दिल से ओमराजे फिर से. राष्ट्रवादी फुटली, सेना फुटली, तुम्हाला काय वाटते? कशी फुटली असेल, काय फुटली असेल?
आता कसं आहे सगळं मलाच मिळावं म्हणून सगळे जिकडं मिळतंय तिकडं पळते माझ्या अडाणी माताना असं मला वाटतं एवढं मला कळतं. तुम्हाला 5 वर्षात काय त्रास झाला? सगळी महाग आहे, शेतीमालाला भाव नाही, सगळे गॅस महाग आहे, पेट्रोल डिझेल महाग आहे, काय घ्यायला शेतीला लागणाऱ्या वस्तू सगळ्या महाग आहेत, खाते औषधं. तुम्हाला पुढचा खासदार कोणाला वाटतं? खासदार कोणी बी झालं तरी तेच आहे, दुसरं काय नाही. आरक्षणावर मिळालं पाहिजे ना मराठ्याचे. आता काय पहिले 50 माझ्या आजोबाला 200 एकर जमीन होती, आता त्यांच्या नातवाला 5 एकरवर आली. त्यावेळेस गरज नव्हती पण आता गरज पडायला लागली ना. आम्हाला लाखो रुपये फीस भरायची, कुठून आणायची? एक तर दुष्काळ, बेरोजगारी. कुणामुळे थांबलं असं वाटतं आरक्षण तुम्हाला? आरक्षण सरकारमुळेच थांबतं ना, बाकीचा काय संबंध आहे? विरोधी पक्षाचा किंवा कुणाचा तर काही संबंध येत नाही. देणारा कोण आहे? शासन, केंद्र शासन. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, तिथं लोकसभेमध्ये ती मंजुरी दिली पाहिजे त्याच्यावर. ही नुसतं लोटणं चालू केलं आहे मराठीचं सध्याला. हे नाही म्हणायचं असं, हे नाही म्हणायचं तसं, कुणाला तर उचकवायचं, ओबीसीवाल्या नेत्याला उचकवायचं, हे नाही त्यांच्या अंगावर घालायचं, हे नाही त्यांच्या अंगावर पळायचं. मोदी का गांधी कोण भारी वाटतं तुम्हाला? असं कसं आहे, आता मोदी नुसता दिसतोय फॅशनेबल, अमुक तमुक, बोलायला गोड ही ते, पण काय काम तर काय खालच्या लेवलला काहीच नाही. 2000 पगार दिली तर 20,000 आमच्याकडून घेऊन जातोय महागाईत. पैसेच खात्यावर राहण्यात गेलेत ह्या 3-4 वर्षात. तर पहिलं काँग्रेसच्या काळात पैसे ऊस गेल्यावर काहीतरी 5-50 कर्ज जायचं, काहीतरी व्हायचं. आता 100-200 टन बी ऊस जाऊन पैसेच राहत नाहीत. ही रिॲलिटी शेतकरीची आहे. जिल्ह्यातले स्थानिक काय मुद्दे आहेत? राम मंदिर केलंय त्यांनी. काय राम मंदिर? हे कसं आहे माहिती आहे का, मंदिर असो किंवा मस्जिद असो, आम्हाला काय देणं गेलं नाही. आमचं पोट उपाशी असल्यावर मंदिराला किंवा मस्जिदीला करायचं काय मला सांगा. शेवटी प्रश्न जनतेचा आहे, प्रश्न जनतेचा आहे. त्यांनी मिळून करू, आघाडी करू, त्यांच्या स्वार्थासाठी ती एक होतील, एका ताटात खातील, पण जनतेच्या प्रश्नासाठी एक होणार नाहीत. जनतेने याच्या पुढं सावध राहायला पाहिजे असल्या लोकांपासून. काय प्रश्न आहे? जनतेचे मूलभूत सुविधा, जसं पाण्याचा प्रश्न आहे. उस्मानाबाद जिल्हा 12 महिने दुष्काळी परिस्थिती राहणारा. जिल्ह्यात पाण्याची व्यवस्था असायला पाहिजे, बाहेरून पाणी आणायला पाहिजे. नोकरीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. शिक्षणामध्ये सवलत व्हायला पाहिजे. येणारं जर कर्नाटकमध्ये जर गेलं तर तिथली शिक्षणासाठी सवलतीसाठी सगळं फ्री आहे त्यांना. 200 युनिटची लाईट फ्री आहे. आपल्याकडे तसं का नाही. शिक्षणासाठी जास्त खर्च आहे, त्याच्यामुळे गरीब लोक आपल्या मुलांना शिकवू शकत नाहीत. त्याच्यामुळे ज्या मुलांच्या हातामध्ये करायची कार्यक्षमता आहे ती क्षमता लपून राहते, उजागर होऊ शकत नाही. शिक्षणासाठी शिक्षणाच्या सवलती व्हायला पाहिजे. कुठल्या? आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचं का? धाराशिव जिल्ह्यात, उस्मानाबाद जिल्ह्यात. धाराशिवचं कोण आहे? मोदी सरकारचे निर्णय तुम्हाला कसे वाटतात? बंपक वाटते ते, एकदम बंपक. कोणता काहीच खरं नाही. एक बी निर्णय त्याचा योग्य नाही. जातीवाद, राम मंदिर बांधलं म्हणजे आमचं पोट भरतंय असं बी नाही. इथं तुम्हाला सांगतो, सोयाबीनला आज काय भाव आहे. नांगरणी मोगडणी दुप्पट तिप्पट झाली, फवारणी दुप्पट तिप्पट झाली, मजुरी तिप्पट झाली. काय एकरी काय ती 5 आणि 6 क्विंटल होते, ती काढायला बी परवडत नाही, निकाला बी परवडत नाही. आता मतदान करताना तुम्हाला कोणता विचार करून मतदान करणार तुम्ही लोकांना? महागाई, बेरोजगारी ह्या मुद्द्यावरच होणार ना. इथं आरक्षण नाही, मराठीचे आमचे भिकायला लागली एक एक. शिकून बी त्यांचा फायदा होईना गेला आहे काही. विष्णू सखाराम सौदागर. कुठून आले तुम्ही? गोविंदपूर. आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण आहे? ओमराजे निंबाळकर. त्याच्या कामावर समाधान आहे का तुम्ही? हो, चांगलं. मोदी सरकारनं तुम्हाला काय दिलं? आई कुठं काय कुठं नाही. मोदी सरकारनं काय दिले का तुम्हाला? आपल्या बसवर नाही काय आलेलं. 5 वर्ष जास्त त्रास कसा झाला सगळ्यात जास्त? त्रास म्हणजे सगळ्याचा त्रास. व्यापार आहे. तुम्हाला त्रास कसा झाला 5 वर्षामध्ये मागचा? भाव कशालाच नाही, शेतीमालाला भाव नाही, कशालाच भाव नाही. मतदान करताना आपण महागाई, सामान्य जनतेचे प्रश्न, लोकांपर्यंत कोणत्या योजना पोचलेल्या नाहीत. काही योजनेच्या नुसत्या घोषणा होतात पण खालच्या स्तरापर्यंत त्या योजना येत नाहीत. आणि महागाईने जनता होरपळलेली आहे. आम्ही बोरगाव. शेतीला भाव नाही. बोरगाव. बोरगाव. आपला खासदार कोण आहे?
एवढं नाही माहीत. धाराशिव जिल्ह्याचा खासदार कोण आहे? ओमप्रकाश राज निंबाळकर. त्यांच्या कामावर आपण समाधानी आहात का? हो, समाधानी आहे. राहुल गांधी आणि मोदी याच्यामध्ये कोण भारी वाटतं आपल्याला? सध्या सुरुवातीला मोदीचं भारी वाटत होतं, परंतु आत्ताच्या काळात जी महागाई आणि पक्ष फोडाफोडी किंवा जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये फक्त घोषणा होतात, पण खालच्या स्तरावर कोणत्याही गोष्टी अशा परिपूर्ण झालेल्या दिसत नाहीत. राम मंदिराचं उद्घाटन होते, हां, काय वाटतं? राम मंदिराचं उद्घाटन होतं ही चांगली गोष्ट आहे, परंतु ज्या महंताने याला विरोध केला आहे की 22 तारीख म्हणजे पूर्ण होण्याच्या अगोदर करायला नाही पाहिजे होतं, ते पूर्ण झाल्यावरच व्हायला पाहिजे होतं. खासदाराचं नाव काय? ओमराजे निंबाळकर. कामावर तुम्ही समाधानी आहेत का? हो. त्यांनी काय केले जिल्ह्यासाठी? जिल्ह्यासाठी सर्व शेतकऱ्यासाठी अनुदानासाठी, शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी लढा देतात. शेतकऱ्याच्या प्रश्नावर सारखं लाईटीचा प्रश्न असो, शेतकऱ्याचे पीक विम्याचा प्रश्न असो, त्याच्यावर हमेशा त्यांचं कार्य चालू राहतं. तर राष्ट्रवादी फुटली, सेना फुटली, हां. काय वाटतं तुम्हाला? त्याने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी फुटलेले आहेत, ते लोकांच्या प्रश्नासाठी फुटलेले नाहीत. सरकार कोणाचंही असो, किमान आपल्या म्हणजे साध्या गोष्टीकडं सरकारनं लक्ष द्यावं हेच अपेक्षा असतात. बेसिक गोष्टी म्हणजे साधारण शिक्षण आहे, शैक्षणिक सुधारणा चांगल्या व्हाव्या, ज्या सरकारी शाळा आहेत त्या चालू ठेवाव्या सरकारने बंद करण्यापेक्षा. आरोग्य आहे, आरोग्याच्या बाबतीत पण सरकारची धोरणं थोडीशी जरा कमकुवत आहे. मग न्यायव्यवस्था पण ठीक आहे चाललंय. बाकीचे रस्ते वगैरे तर आहेच, आपण बघतोच आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत पण सरकारने थोडे कडक पावलं उचलावे. मतदारसंघामध्ये कोणत्या गोष्टीचं मतदान करतो आपण? मतदारसंघामध्ये आपण इकडचा विकास व्हावा ह्या दृष्टीनं केलेलं असतं मतदान, पण सहसा दिसत नाही कुठल्याच बाबतीत. शैक्षणिक नाही, आरोग्याचं नाही किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्यात पण विकास काही दिसत नाही. एक नागरिक म्हणून आपल्या काय अपेक्षा आहे? कुठलंही सरकार असो त्यांनी किमान गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्यावं. शिक्षण असेल, आरोग्य असेल. धाराशिव लोकसभेचा उमेदवार कोण आहे सध्याचे? ओमराजे निंबाळकर साहेब. त्याच्या कामावर आपण समाधानी आहात का? आहेत. काय करणं अपेक्षित होतं? नाही, पूर्ण समाधान त्याच्याकडे पूर्ण समाधानी आहेत. महाराष्ट्रातील जे पक्षफुटी झाली त्याच्याकडे आपण कसं पाहता? महाराष्ट्राचे जे पक्षफुटी झालेले आहे ते पक्षफुटी होणं योग्य नव्हतं. पक्षफुटी नाही व्हायला पाहिजे होते. यामुळे लोकांमध्ये बऱ्याच म्हणजे गैरसमज निर्माण झालेला आहे. पक्षामध्ये जे एकमत राहिलेलं नाही. पक्ष फुटायला नाही पाहिजे असं माझं मत आहे. येणारी लोकसभा हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत महाविकास आघाडीच्या विरोधात. कोणाची सरशी होईल असं आपल्याला वाटतं? तिन्ही पक्ष एकत्र येऊन म्हणजे अजित पवार गट, शिंदे. तर सध्या तर आता काही सांगता येणार नाही. सध्या काही सांगता येणार नाही, कारण जनता फार हुशार आहे. जनता तर निश्चित ठरवेल की नेमकं काय करायचं ते. पक्ष फुटल्यानंतर पक्ष इकडून तिकडे फोडून इकडे तिकडे जातात. त्यामुळे लोकांचं मन जरा थोडं विचलित झालेलं आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या काय अपेक्षा? हां, सामान्य नागरिक म्हणून एकत्र जर असे पक्ष फुटे होत राहिली तर मग थोडे गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे नेमकं आपण मत एकाला देतो आणि परत ते आपण जे निवडून दिलेले ते लोक पण ते दुसऱ्या पक्षात जातात आणि त्यामुळे काय विश्वास राहिला नाही. त्यामुळे कसं आहे, एक जर पक्ष असला व्यवस्थित तर ते आपल्याला योग्य होईल असं वाटतं. मला वाटतं मोदी की राहुल गांधी नेतृत्व कोणाचं विजय वाटतं? मला असं वाटतं की मोदी यांच्या नेतृत्वामध्ये परत एकदा सरकार येईल असं मला वाटतं. कारण का आपली जी अर्थव्यवस्था आहे ती भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये 5व्या स्थानावर आहे आणि डेव्हलपमेंटचा विकासही चांगला झालेला आहे. रस्ते असतील किंवा इतर जे पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांचा विकास या काळामध्ये जास्त झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये काय कुठलं सरकार सांगू शकत नाही.
परंतु केंद्रामध्ये मात्र मी सांगू शकेन की मोदी सरकार परत रिपीट होईल असं मला वाटतं. मोदीचा करिश्मा चालेल की पक्षफुटी चालेल? मोदीच्या करिश्मामुळेच हे होऊ शकेल. पक्षफुटीचा काय याच्यावर परिणाम होईल असं मला वाटत नाही. तुमचे खासदार कोण आहेत? ओमराजे निंबाळकर दादा. तुमच्या खासदारावर आपण समाधानी आहात का? समाधानी जरी नसलो तरी मानणं कर्तव्य आहे. आता कसं आहे, ह्या काळानुरूप जे चाललंय देशात त्या घडामोडीत हा ओम कितीतरी पटीनं बरा. त्यांनी काय केलं पाहिजे होतं की त्यांनी काय आतापर्यंत जिल्ह्यासाठी केलं आपल्या? त्याचे काम करण्याची पद्धत फार चांगली होती, पण जे तो विरोधात गेल्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचं शासनाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे तो आडगळीला पडल्यासारखं झालं. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीची फूट झाली, हां, त्याच्यावर आपल्याला काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची फूट झाली नाही, फूट केली, जाणून बुजून घडविली. ह्याला कारणीभूत देवेंद्रच आहे, दुसरं कुणीही नाही. लोकसभेला हे 3 नेते एकत्र लढवणार आहेत. ह्या 3 नेत्यांनी एकत्र लढविलं आणि मतदान हे बॅलेट पेपरवर घेतलं तर हमखास ह्यांचा विजय आहे. ह्या सरकारनं दुष्काळ जाहीर केला, पण दुष्काळाचं कुठलीही मदत दिलेली नाही. नुसती हे वाचाळ वीर सरकार आहे, हे कृतिशील सरकार नाही. हे नुसतं घोषणा करते, कुठलीही अंमलबजावणी करू शकत नाही. प्राथमिकतेनं सोडवला पाहिजे होता. अग्रिमी मिळाला पाहिजे होतं शेतकरी. तो मिळाला नाही का? नाही आलं. तर कोणामुळे मिळाला नाही असं आपल्याला वाटतं? आताचे हे शासनाचे धोरणामुळे वगैरे कर्मचारी हे असतील ते. 2024चा आखाडा पेटला आहे. मुंबई तकची टीम शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या भावना जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलेली आहे. आपण काही शेतकऱ्यांशी चर्चा करूयात. मावशी, कुठले आहेत आपण? जागीरदारवाडी. तुम्ही मतदान, तुमचा खासदार कोण आहे? खासदार ओमराजा. त्याने तुम्ही काय केलं का तुमच्यासाठी? काय आमच्यासाठी काय केलं नाही, आमची पगार सुद्धा चालू नाही. आम्ही लोकांच्या मध्ये हो काय इथं शेतकऱ्याच्यात मजुरी येतात. काय आमचं लागलं मजुरी करताव, नाही तर गोळा होऊन झोपताव घरात. मतदान करताना तुम्ही कोणत्या गोष्टी विचार करताय? आता काय करावं, आता करू ही ओमराजा दादा मागितल्यावर दादाला देऊ मत. 100 रुपयाची गॅस दिलं, आता 1000 रुपये झाले. काय महागाई स्वस्त आहे, मरणाची महागाई आहे. मंजुऱ्यानं काय करून आणावं, काय मंजुरीवर भागत नाही आमचं. महागाई मरणाची आहे. मंजुरीला गेला तर 250 रुपये 200 रुपये हजेरी. काय खायचं आम्ही, गॅस काय भरून आणायचं, घर काय भागवायचं. दवाखान्यात गेलं, डॉक्टर गेलं कडे 1000 रुपये बिल होतंय. काय आम्ही गोरगरिबाने करायचं. नरेंद्र मोदी मतदान, मोदींचं हवा फॅक्टर आहे, हे आहे, मग मतदान त्यांना करणार का? नरेंद्र मोदीची हवा फॅक्टर फक्त टी व्हीवर आणि चॅनलवर, प्रत्यक्षात काहीच नाही. त्यानं गॅस फुकट म्हणला 100 रुपयाला, तो 1100-1200 केला. पुन्हा पेट्रोल डिझेल 50 रुपयाच्या आतून होतं, 110 रुपयाच्या आत पेट्रोल नाही, डिझेल नाही. सगळी महागाईशिवाय याच्याकडे दुसरं काही नाही. यानं देश विकीत चालला आहे. मी करतो म्हणते, काही करीत नाही. ह्या नुसत्या बावल्या दाखवतो. समाजाकरता हा नाही, हा नेत्याकरताच आहे. नेते सांभाळायला हुकुमशाह, जाकरत हुकुमशाह. कुणी बोलायला आवाज काढला तर त्याच्यावर केसेस कर, काही कर असलाय. जनता ही मोकळी राहिलेली नाही, दडपणाखाली यांच्या. तुमच्या खासदाराने 5 वर्षात काय केले? आमच्या खासदारांनी करण्यासारखं बरंचसं होतं, केलेलं आहे. आणि इथून पुढं केलं, पण ही आडे आलेत ना, तू आमचा नाहीच म्हणून देत नाहीत. निधीसुद्धा त्यांचं वाटप आपल्या माणसाला जास्त आहे. जे विरोधात आहेत त्यांना निधीसुद्धा देत नाहीत. महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष एकत्र लढणार आहेत. गट, फडणवीस आणि एकनाथ शिंदे. आणि त्यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस. फडणवीसनं सांगितलं किंवा माननीय खंडपीठ जी कोर्ट आहे ना आता घटनेनं नेमलेलं, त्यानं हे पक्ष संपविले. पक्षबंदी कायदाच मोडीत काढला आणि सर्व नेतृत्व देवेंद्रकडे झालेलं. सगळे पक्ष त्याच्या घरी आहेत. आता पहिले संपविले सगळे पक्षाच्या प्रमुखांनी, भिडवून दाबदडप करून, तुला असं करतो, तुला तसं करतो म्हणून भिडविले. आणि सगळे 105 आमदार देवेंद्रचे आहेत. 10 लोकांना खाती दिली, बाकीची काय त्यांना काय विचारतो तरी का? कधी त्यांच्याशी संवाद तरी त्यानं साधला आहे.
हा फक्त दिखाऊपणा आहे, बाकी काही नाही. आणि हे मीडियावर दिखाऊपणा आहे, प्रत्यक्षामध्ये काही नाही. आणि हे मतदान जर बॅलेट पेपरवर घेतलं तर ह्यांच्या 10 खासदार येणार नाहीत महाराष्ट्रात, अशी यांची बदतर अवस्था आहे सध्या. अहवालानुसार अजूनही आपला जिल्हा आकांक्षित आहे. दळणवळणाच्या सोयी, त्यानंतर औद्योगिकरण, मोठे उद्योगांचं निर्माण हे अजूनही आपल्या जिल्ह्यात पाहिजे तसं व्यवस्थित होत नाही आहे. मोठे उद्योग यायला तयार नाही आहेत आणि जोपर्यंत हे मोठे उद्योग येणार नाहीत, जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम राहणार नाही, जिल्ह्याची उलाढाल वाढणार नाही. येत्या सरकारने किंवा या सरकारने यात मोठे उद्योग येण्यासाठी जोरदार प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. काय आवश्यक आहे? त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे. त्या येणाऱ्या उद्योजकाला विश्वासाचं वातावरण तयार होणं गरजेचं आहे. ज्या प्राथमिक व्यवसाय आणि उद्योगासाठी ज्या प्राथमिक गोष्टी आहेत, म्हणजे त्यामध्ये दळणवळणाच्या सोयी असेल, रेल्वेची सोय असेल, पाण्याची सोय असेल, विजेची सोय असेल, याच्यावरती जिल्ह्यात आणखीही बरंच काम होण्यासारखं आहे आणि काम करणं गरजेचं आहे. जिल्ह्याच्या विकासामध्ये नीती आयोगाच्या अहवालानुसार अजूनही आपला जिल्हा आकांक्षित आहे. दळणवळणाच्या सोयी, त्यानंतर औद्योगिकरण, मोठे उद्योगांचं निर्माण हे अजूनही आपल्या जिल्ह्यात पाहिजे तसं व्यवस्थित होत नाही आहे. मोठे उद्योग यायला तयार नाही आहेत आणि जोपर्यंत हे मोठे उद्योग येणार नाहीत, जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम राहणार नाही, जिल्ह्याची उलाढाल वाढणार नाही. येत्या सरकारने किंवा या सरकारने यात मोठे उद्योग येण्यासाठी जोरदार प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. काय आवश्यक आहे? त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे. त्या येणाऱ्या उद्योजकाला विश्वासाचं वातावरण तयार होणं गरजेचं आहे. ज्या प्राथमिक व्यवसाय आणि उद्योगासाठी ज्या प्राथमिक गोष्टी आहेत, म्हणजे त्यामध्ये दळणवळणाच्या सोयी असेल, रेल्वेची सोय असेल, पाण्याची सोय असेल, विजेची सोय असेल, याच्यावरती जिल्ह्यात आणखीही बरंच काम होण्यासारखं आहे आणि काम करणं गरजेचं आहे. सगळ्यात जास्त प्रायोरिटीने म्हणजे बेकारी प्रचंड वाढत आहे. सरकारी नोकऱ्यांची कमतरता असल्यामुळे प्रत्येक युवक आणि तरुण हा व्यवसायाच्या मागं लागला आहे. पण व्यवसायात अशा प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळं ही नवीन पिढी व्यवसायात तग धरणं हे फार जिकिरीचं झालं आहे. या संदर्भात सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना वेळीच पायबंद घालून त्या आमच्या नवयुवकांना व्यवसायाची संधी निर्माण करून द्यायला पाहिजे. हे प्रायोरिटीनी आणि हे सरकारने लक्षात घेऊन या गोष्टीवर काम करणं आवश्यक आहे. जिल्ह्याचा खासदार कोण? जिल्ह्याचा खासदार ओमराजे निंबाळकर. खासदाराच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का? हो, खासदाराच्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत. त्यांनी काय चांगलं केलं? चांगलं केलं म्हणजे लोकसभेमध्ये आपल्या जिल्ह्याचा जो प्रलंबित प्रश्न आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतायत. रेल्वेचा पहिला प्रश्न असेल किंवा दुष्काळाचा असेल, पीक विम्याचा संदर्भ असेल किंवा आता चालू असलेल्या मराठा आरक्षणाचा सुद्धा विषय त्यांनी लोकसभेमध्ये मांडलेला आहे. आमच्या मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर हे उमेदवार योग्य आहेत. भले ती कोणत्या का पक्षाकडून असणार, पण उमेदवार योग्य ओमराजे निंबाळकरच. खासदार होतील ते? खासदार 100% होते. आपला जिल्ह्याचा खासदार कोण आहे? ओमराजे निंबाळकर. खासदाराच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का? हो, समाधानी. राहुल गांधी की मोदी? मोदी. खासदाराने असे काय विकास कामं केली? बरेच केलेत. आता तसे काही सांगता येणार नाही, पण भरपूर केले. आता खासदार हे विरोधी गटातून उभारणार आहेत, मोदी म्हणले तुम्ही. हां. म्हणजे कौल कुणाकडे असेल जनतेचा? हो, जनतेचा कौल कसा आहे, पंतप्रधानसाठी मोदीच, पण आता आमच्या जिल्ह्यात तर ओमदादाच. राम मंदिर बांधतायत. हो. आपल्या भावना काय? कारण कधी नाही झालेलं, ती खूप 500 वर्षात नव्हतं, त्याचा अभिमानच आहे. आणि त्याचे एवढं मोठं काम केलं नाही, त्याचं काय असं म्हणजे शब्दात नाही सांगता येणार. तुमच्या मतदारसंघाचे खासदार कोण आहेत? खासदार घेतले उस्मानाबादचे कोण? लिंबाळकर आहेत. त्यांनी काय काम केलं अपेक्षित आहे?
त्यांची कामगिरीवर समाधान आहेत की आपण? हो समाधान. उमेदवार आपल्या अपेक्षा काय आहेत लोकसभेच्या उमेदवार? या तुळजापूरचा विकास झाला पाहिजे आणि तुळजापूरला सदैव पाण्याचा व्यवस्थित पुरवठा झाला पाहिजे, स्वच्छतेची तितकीच काळजी घेतली पाहिजे आणि येणाऱ्या भाविकाला चांगल्या सुविधा दिल्या तर आपल्या गावचाही विकास होईल आणि आपल्या तरुणाला रोजीरोटी चांगल्यापैकी मिळेल ही अपेक्षा आहेत. मतदान करताना आपण काय विचार करून मतदान करतो? आपल्याला सदैव या साथ भेटल, प्रशासनाची साथ भेटल, आपल्या गावाच्या चांगल्या विकासाकडे लक्ष देण्यात येईल या अनुषंगाने आपण मतदान करतो. धाराशिवचे खासदार कोण आहेत? धाराशिवचे खासदार आमचे निंबाळकर, ओमराजे निंबाळकर हे आत्ताचे खासदार असून चालूचे खासदार आमदार राणा जगजितसिंग पाटील आहेत. त्यांच्या कामगिरी आपण समाधानी आहात का? आता समाधानी म्हणताना बऱ्याच अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, परंतु आता पुढं कशा पूर्ण होतील ही अपेक्षा आहे आम्हाला. महाराष्ट्राची राजकीय पक्षफुटी झाली, त्याच्याला आपण कसं पाहता? आता जिकडं तिकडं वळा लागला आहे आणि हेही बटनाच्या मतदानावर म्हणायला लागलेत की आता बॅलेट पेपरवर मतदान घ्या, जेणेकरून जी बी मतदान करेल ती एकीकडंच चालले असा आमच्या जनतेचा कौल आहे, म्हणणं आहे. मोदी सरकारचे कोणते निर्णय आपल्याला चांगले वाटतात? राम मंदिराचा निर्णयामुळं आम्ही समाधानी आहे. मी विश्व हिंदू परिषदचं जिल्हा संघटिका म्हणून काम करते, त्यामुळं मला ते राम जन्मभूमीचा रामाचं मंदिर बांधकाम सुरुवात झाल्यामुळं योग्य निर्णय वाटले मोदीचे. कलम 370 आणि आपले दुसरं अजून एक त्याच्याबद्दल समाधानी आहेत आम्ही. निवडणुकीमध्ये महायुतीकडून कोण उमेदवार अपेक्षित? येणाऱ्या युतीकडून महायुतीकडून वन नेशन वन इलेक्शनचा अपेक्षित आहे आम्हाला. उमेदवार कोण असावा असं वाटतं? उमेदवार कोण असावा असं वाटतं? उमेदवार जो कोणी असेल व्यवस्थित काम केला पाहिजे एवढंच. लोकांच्या जनतेचंच मदत झाली पाहिजे, जनतेला सहभागी करून काम केलं पाहिजे. ओमराजे आणि तो उमेदवार कोण भारी पडेल? ओमराजे भारी पडत. धाराशिव जिल्ह्याचे खासदार कोण आहेत? ओमराजे निंबाळकर. त्यांच्या कामगिरी आपण समाधानी आहात का? हो समाधानी आहे. खासदार म्हणून त्यांनी काय केलं अपेक्षित होतं आपल्याला? नाही, त्यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे सामाजिक क्षेत्रामध्ये. आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये दिल्लीला गेलो होतो त्यावेळेला त्यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे, त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा जे होतं ते मिळते आम्हाला. एक महिला म्हणून सरकारकडून आपल्या काय अपेक्षा आहे? महिला म्हणून सरकारकडून आता दोनच अपेक्षा आहेत. एक महागाई वाढलेली आहे, तुरीची डाळ, भाजीपाला आणि दुसरी गोष्टी स्वयंपाकाची गॅस ते वाढलेली आहे, त्याच्यामुळं ती कमी भावामध्ये मिळावे एवढंच.